प्रियांनो, आजच्या वचनावरती मनन करूया. लेवियाचे पुस्तक अध्याय 19 11वे वचन मी वाचत आहे. राईट, तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. ठीक आहे, 3 विषय एकाच वचनामध्ये देवाने सांगितलेले आहेत. मी तुमचा परमेश्वर आहे व तुम्ही माझी प्रजा आहात. तुम्ही माझे लोक आहात. यामुळे तुम्ही चोरी करू नका. देवाच्या लोकांनी चोरी करायची नाही आहे. चोरी न करणे याचा अर्थ काय आहे? तुम्ही मेहनत न करता समोरील व्यक्तीने जे मेहनतीने कमावलेलं आहे त्याचा तुम्ही लोभ बाळगून ते घेऊन टाकणं म्हणजे चोरी आहे. इतरांची संपत्ती लुटणं, दुसऱ्यांनी कमावलेली वस्तू असेल, वाहन असेल, शेत असेल किंवा कोणाची जमीन असेल, आणि कित्येकदा शेजाऱ्याची पत्नी असेल, पती असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तुमची पापी वासना पूर्ण करण्यासाठी त्यांची लूट केल्या जाते. हे देवाच्या इच्छेच्या पूर्णपणे विरोधातील कृत्य आहे. परमेश्वर बोलत आहे, मी तुमचा देव आहे आणि तुम्ही माझी प्रजा आहात. माझ्या प्रजेने चोरी करायची नाहीये. आहेत का कुणी आपल्यामध्ये आज असे? तुम्ही मेहनतीने स्वतःच्या पैशांनी जे खरेदी केलं नाही, तर कोणी दुसऱ्यांनी जे मेहनतीने कमावलेलं आहे ते लोभ धरून तुम्ही लुटलेलं आहे का? तर मग तुम्ही एक चोर आहात. देवाचे जे आपण लोक आहोत, आपण प्रामाणिकपणे जगायचं आहे. असं न करता देवाचं नाव घेऊन आपण फसवणूक करणारे आहोत. तर देवाचे लोक म्हणविल्या जाऊन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक करून जे त्यांच्या हक्काचं आहे ते जर तुम्ही ओढून घेत असाल आणि देवाने तुम्हाला दंड दिला, तर मग आमच्या सोबत उभा राहील, आम्हाला आधार देईल किंवा आमचा सांभाळ करेल, आमचं संरक्षण करेल असा एकही राहणार नाही. हे विसरू नका. एका पती पत्नीने एका निर्दोष व्यक्तीचा प्राण घेतला. त्यांच्या अधिकाराचा, त्यांच्या पदाचा त्यांनी गैरफायदा घेत एक निर्धन, एका गरीब आणि एका निरपराध व्यक्तीची त्यांनी हत्या केली. ते का माहिती आहे? त्या गरीबाच्या एका शेतावरती या दुष्ट लोकांची नजर पडली. ही गोष्ट बायबलमध्ये लिहिलेली आहे. चला आपण पाहूया. राजांचे पहिले पुस्तक अध्याय 21 सुरुवातीचे काही वचने पाहू. राजा अहाब आणि त्याची लाडकी बायको, तिचं नाव इजबेल. अहाब हा एक मूर्ख व्यक्ती होता. नावापुरता राजा होता. राज्य मात्र त्याची पत्नी चालवत होती. कोण चालवत होती? इजबेल. या अहाबाकडे सर्व काही होतं. राज्य होतं, शासन होतं, राज मंदिर होतं, सिंहासन होतं, सर्व काही होतं. परंतु माहिती नाही का, या अहाबाचं मन आणि त्याची दृष्टी एका गरीब व्यक्तीच्या द्राक्ष मळ्यावरती पडली. एका दुर्बळ व्यक्तीच्या द्राक्ष मळ्यावर त्याची नजर पडली. आहेत का कोणी आपल्यामध्ये? तुमच्याकडे सर्व काही आहे, पण एखाद्या गरीबाच्या पत्नीवर तुमची नजर पडली. तुम्हाला पत्नी आहे, पण तुमच्या घरामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या त्या कामवालीवर तुमची नजर पडली. प्रियांनो, एक दिवस एक बहीण येऊन ती खूप भयंकर रडत होती. पास्टर साहेब, मी एकदा माहेरी गेले आणि मी घरी परत आले तेव्हा माझा पती घरातील मोलकरणीसोबत पाप करत होता. तो एवढा दुष्टपणे वागेल, अशा प्रकारे माझी फसवणूक करेल, मी कल्पना देखील केली नव्हती. मला हे सहन होत नाहीये. कधीपासून त्या बाईवरती माझ्या पतीची नजर होती ठाऊक नाही. आहेत का कुणी आपल्यामध्ये जे परस्त्रीवर नजर टाकणारे आहेत? इतर लोकांच्या गाड्यांवरती नजर ठेवणारे आहेत, त्यांच्या घरांवर नजर टाकणारे, शेतावर नजर ठेवणारे आहेत, कुणाच्या मुलीवर नजर ठेवणारे आहेत, मुलांवरती नजर टाकणारे आहेत, सोन्यावरती नजर ठेवणारे आहेत. सावध व्हा. जर तुमचे डोळे करड्या नजरेने जर नजर टाकत असेल, तर त्यांना सरळ करण्यासाठी माझा परमेश्वर ज्या प्रकारे दंड द्यायचा आहे तसा दंड देईल. कारण हे देवासाठी नवीन नाही व हे देवासाठी अवघड देखील नाहीये. चला पाहूया. हा जो अहाब होता त्याचे दिवस भरत आले होते. त्याच्या राजमंदिराजवळ नाबोत नावाच्या एका व्यक्तीचा द्राक्ष मळा होता. तेव्हा या दुष्ट मूर्ख व्यक्तीची नजर त्या द्राक्ष मळ्यावर पडली. ठीक आहे, त्याने नाबोथाला बोलावलं. नाबोथा, मला तुझ्या द्राक्षाचा मळा पाहिजे. त्या बदल्यात मी पैसे देतो, जेवढे पाहिजे तेवढे देतो, तो मळा दे. किंवा मग मी तुला दुसरं शेत देतो, तुझ्या या द्राक्ष मळ्याच्या बदल्यात मी दुसरं शेत तुला देईल.
पण तुझ्या द्राक्षीचा मळा हा मला पाहिजे आहे. तेव्हा नाबोत काय म्हणाला ठाऊक आहे? माझा जो द्राक्ष मळा आहे तो माझा नाहीये, तो माझा नाही, तर मग कोणाचा आहे? ते माझ्या पूर्वजांकडून आलेलं वतन आहे, जे मला मिळालेलं आहे. ते मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला विकू शकणार नाही. तो मी तुला देणार नाही. हे शब्द ऐकल्यानंतर अहाबाला फार राग आला व त्याने अतिशय संतापून जाऊन तो घरी गेला. त्याने अन्न पाणी घेतलं नाही. तोंड फिरवून तो झोपून राहिला. तेव्हा त्याची पत्नी इजबेल हिने ते पाहिलं. काय झालं? तोंड फुगून बसलेले आहेत. नेमकं काय झालं? मी नाबोथाला द्राक्षमळा मागितला तर तो नाही देणार असं मला बोलत आहे. इजबेल म्हणाली, एवढीशी गोष्ट? तुला केवळ नाबोथाचा द्राक्षमळा पाहिजे. तू राजा आहेस ना? काय एवढीशी गोष्ट? त्या नाबोथाचा द्राक्षीचा मळा देखील तुला घेता आला नाही. ठीक आहे, तुम्ही झोपा. मी पाहते काय करायचं. म्हणजे अहाब केवळ नावाचा राजा होता. सर्व अधिकार इजबेलीचा होता. प्रियांनो, काही घरांमध्ये देखील हे चित्र आपल्याला दिसतं. साधारणपणे घरामध्ये पती हा कुटुंब प्रमुख असतो, पण काही कुटुंबामध्ये पत्नीचंच राज्य चाललेलं असतं. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की तुमच्या घरात कोणाचं आहे ते तुम्हीच पाहून घ्या. आता आपण ज्या घराबद्दल पाहत आहोत तेथे पत्नीचं राज्य चालतं. केवळ नावाचा हा राजा होता. अधिकार पत्नीच चालवत होती. कृपया ऐका. पती मोठा आहे की पत्नी मोठी आहे? येथे पती मोठा आहे पण घरात पत्नी मोठी आहे. असंच असतं का? नाही म्हणताय का? आता कोण मोठा आहे? तू मोठी आहेस की मी मोठा आहे हे भांडण करून काही उपयोग नाही. देवाच्या नजरेमध्ये दोघेही समान आहेत. देवाने पुरुषांसाठी आपला प्राण दिला आहे किंवा स्त्रियांसाठी प्राण दिलेला आहे? जर असा प्रश्न कराल तर दोघांसाठीही प्राण दिला आहे. हेच बायबलचं उत्तर आहे. देवाच्या नजरेमध्ये स्त्री आणि पुरुष दोघे समान आहेत. यात काहीच संशय नाही. त्याच देवाने पुरुषाला जे स्थान द्यायचं आहे ते पुरुषाला दिलेलं आहे. स्त्रीला जे स्थान द्यायचं ते स्त्रीला दिलेलं आहे. ज्याला जे स्थान दिलेलं आहे त्यामध्ये जीवन जगा ही आज्ञा दिलेली आहे. त्याने म्हटलं आहे, अहो पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. पत्नींनो, तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा. पुरुषाने आपल्या पत्नीवर प्रेम करायचं आहे व पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहायचं आहे. पुरुषाने आपल्या कुटुंबाचा प्रमुख बनून कुटुंबाला चांगल्या प्रकारे घडवायचं आहे आणि पत्नीनेही सद्गुणाने आपलं कुटुंब चालवत जायचं आहे. कधीही पत्नी पती बनू शकणार नाही, पती पत्नी बनणार नाही. ज्याने त्याने आपापली जबाबदारी वचनानुसार पूर्ण केली तेव्हाच एक कुटुंब घडल्या जात असतं, नाहीतर त्या कुटुंबाचा नाश होऊन जातो. हा विषय कधीच विसरू नका अशी मी प्रभूमध्ये विनंती करतो. आता ज्या कुटुंबाविषयी आपण पाहत आहोत ते कुटुंब बिघडलेलं आहे. हे कुटुंब नाश पावणार होतं. परमेश्वराच्या क्रोधाने नाश होणारं हे कुटुंब होतं, कारण त्या कुटुंबामध्ये देवाचे मूल्य नव्हते. अहाब केवळ वरून पती होता, परंतु सर्व अधिकार पत्नीच चालवत होती. तिला जे करू वाटेल ते ती करूनच राहत होती. पतीने केवळ तोंड बंद करून बसायचं. तोंड उघडण्याची त्याला परवानगी नव्हती, कारण माहितीये ही इजबेल होती. तुमच्या घरामध्ये अशी इजबेल आहे का? येथे कुणी अशी इजबेल बसलेली आहे का? सावध व्हा. इजबेलीचं वर्तन, इजबेलीची जगण्याची पद्धत अहाबाच्या घराण्यावरती श्राप घेऊन आली. मग काय घडलं? पतीच्या मनात अशी वाईट इच्छा आली तर पत्नीने त्याला समजावलं पाहिजे. काय हो, तुमच्याकडे राज्य नाही का? राज मंदिर नाही का? एवढं मोठं राज्य नाही का? हे सर्व सोडून त्या गरीबाच्या द्राक्ष मळ्याचं तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही ना अनेकदा अविचाराने वागत असता. तुम्ही माझं ऐका. देवाने जे आपल्याला दिलं त्यात आनंद करण्याचा आपल्याला अधिकार आहे. देवाने आपल्याला जे दिलं आहे त्याचा उपभोग घेण्यातच आनंद आहे. त्या गरीबाच्या द्राक्षमळ्याचं आपल्याला काय करायचं? त्या गरीबाचा द्राक्षमळा आपण का बळकवायचा हे पाहिजे. एका सद्गुणी स्त्रीने बोललं पाहिजे. हेच असतात एका सद्गुणी स्त्रीचे विचार. पण ही एक सद्गुणी स्त्री नव्हती. ती इजबेल कुटुंबाला घडवणारी देखील नव्हती. तर कोण होती? कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी एक मूर्ख बाई होती. तुम्हाला द्राक्षमळा पाहिजे का? तुम्ही झोपा, मी पाहून घेते. बाहेरचं काय आहे ना ते मी पाहून घेते. तुम्हाला द्राक्षमळा पाहिजे, मी पाहून घेते, तुम्ही झोपा. तेव्हा तिने 2 अधम व्यक्ती बोलावले. त्या नाबोथाच्या विरोधात या अधम लोकांना साक्षीदार बनवलं. तेव्हा त्यांनी नाबोथाच्या विरोधात उभं राहून
हा जो नाबोत आहे याला आम्ही राजाच्या विरुद्ध आणि देवाच्या विरुद्ध बोलताना ऐकलं आहे. आम्ही साक्षीदार आहोत. त्या काळी देवाच्या विरुद्ध कोणीही बोलू शकत नव्हतं व परमेश्वराकडून निवडण्यात आलेल्या राजाच्या विरुद्धही कोणी बोलायचं नव्हतं. जर बोलले तर धोंडमार केला जायचा. ऐका, त्या दोन अधम लोकांनी दिलेल्या त्या साक्षीमुळे नाबोथाला ठार करण्यात आलं. नाबोथाने आपला प्राण गमावला. हे सर्व यांनी का केलं ठाऊक आहे? आम्हाला प्रश्न कोण करू शकतं? आमचा अधिकार आहे, आमचा हुद्दा आहे, आमचं पद आणि प्रतिष्ठा अति मोठी आहे. कोणी विचारणार नाही, कोणी प्रश्न करू शकत नाही. बऱ्याचशा प्रसंगामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या धनामुळे, तुमच्या पदामुळे, तुमच्याकडील संपत्तीमुळे, तुमच्याकडे असणाऱ्या स्थानामुळे तुम्ही विचार करता तुम्ही काहीही केलं तर चालून जाईल, तुमच्या खाली लोकांवरती कोणतेही अन्याय केले तरी चालेल. कोणी प्रश्न करणार नाही, कोणी पाहणार नाही, कोणी पाहणार नाही याची खबरदारी मी घेतलेली आहे असं तुम्हाला वाटत असतं. त्या दोघांनीही हाच विचार केला. परंतु ऐका, परमेश्वर वरून पाहत आहे, त्या दोघांवरती ही नजर ठेवून आहे हे ते विसरून गेले. पण परमेश्वराने वरून पाहिलं. तुमचे वाईट कृत्य, तुमचं फसवणुकीचं जीवन परमेश्वर पाहत आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हे कधी विसरू नका. एवढंच नाही तर बायबल आम्हाला सांगतं, तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. तुम्ही अन्याय करून काहीही कमावलं, फसवणुकीने तुम्ही कोणाचीही संपत्ती चोरली, जे तुमचं नाही ते धूर्तपणाने तुम्ही जर बळकवाल तर त्याची किंमत भरल्या वाचून तुम्हाला सुटता येणार नाही. हे विसरू नका. आहाब व इजबेलीने अन्यायपूर्वक एका निरपराध व्यक्तीची हत्या करून टाकली. त्या द्राक्ष मळ्याचा ताबा घेण्यासाठी त्यांनी हे सर्व कृत्य केले. इजबेल आहाबाला म्हणाली, आता तू जा आणि द्राक्ष मळ्याचा ताबा घ्या. पण नाबोथाने मान्य केलं का? नाही, मी त्याला मारून टाकलं. किती भयंकर दुष्ट होती. एका शेतासाठी एका व्यक्तीचा खून केला, एखादा गुंठा जागेसाठी एखाद्याची हत्या करणं, एखाद्या पापी स्त्रीसोबत, पापी पुरुषासोबत आयुष्य जगण्यासाठी आपल्या पतीची हत्या करणं, आपल्या पत्नीची हत्या करणं आणि पुढे चालून आपल्या मुलांनाही मारून टाकणं. असे दुष्ट किती नाहीत जे अनैतिक संबंधात आहेत, ते लोकांची हत्या करत आहेत. एक वाईट बाई होती. तिचा पती होता. जेव्हा तो नोकरीवर जायचा तेव्हा ती शेजारी राहणाऱ्या पुरुषासोबत ती त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवायची. ही गोष्ट एकदा तिच्या 4-5 वर्षांच्या मुलीने ते पाहिलं. तिने म्हटलं, मम्मी, ते अंकल आपल्या घरी काय येतात? त्याच्याबरोबर तू असं काय करत असतेस? असं तिने विचारलं. कदाचित माझ्या मुलीने ही गोष्ट पतीला सांगू नये हा विचार करून तिने काय केलं, गळा दाबून आपल्याच मुलीचा तिने खून केला. तिला तिने रस्त्यातून हटवून टाकलं. हो, आजकालच्या दिवसांमध्ये लोक त्यांनी जो विचार केला ते मिळवण्यासाठी, जे पाहिजे ते मिळवण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जात आहेत. आहेत का कुणी आपल्यामध्ये? तुम्ही जी वाईट इच्छा धरत आहात, ज्या वाईट इच्छेसह ती पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला मिळवायचं आहे, जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे, त्या प्रयत्नामध्ये कोणीही जर अडखळण बनलं, कोणीही विरोधात गेलं, तर त्याला रस्त्यातून हटवण्यासाठी तुम्ही काही करण्यास तयार आहात का? सावध व्हा. जेव्हा त्यांना तो द्राक्षमळा पाहिजे होता आणि नाबोत अडखळण बनत होता, तेव्हा तिने त्याला रस्त्यातून हटवून टाकलं. तिने त्याचा घात केला. निर्दयपणे तिने त्याची हत्या करवली. तिला असं वाटलं की कोणीही पाहिलं नाही. मग पुढे काय झालं? आता आहाब त्या शेतामध्ये जाऊन, त्या द्राक्षमळ्यामध्ये जाऊन, आता हा द्राक्षीचा मळा माझा आहे, आता मी उपभोग घेणार, जसाच त्याने विचार केला. परमेश्वराचं वचन देवाचा सेवक एलिया ह्याच्याकडे जाऊन पोहोचलं. पाहूया, 17व्या वचनापासून वाचतो. इकडे एलिया तिप्शी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, शोम्रोन निवासी इस्रायलाचा राजा आहाब ह्याच्या भेटी जा. तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले, त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील. कुत्रे तुझे रक्त चाटतील. आहाबा, तुझं संपलं. तुला द्राक्षीचा मळा पाहिजे म्हणून तू एका साध्या भोळ्या गरीब मनुष्याची हत्या केली. आहाबा, तू तुझ्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन तुला जे पाहिजे होतं ते मिळवण्यासाठी तू नाबोथाची हत्या करवलीस. तुला वाटलं की कोणाला समजणार नाही, तुझी कुयुक्ती कोणाला कळणार नाही, पण त्या स्वर्गीच्या देवाने सर्व काही पाहिलं. तो तुला बोलत आहे काय?
तो देव तुला ठार करणार आहे. तू कुत्र्याच्या मैतीने मरणार आहेस. काय असा देव या भूतलावर कुणी आहे का? तो जीवापाड प्रेम करणारा देव आहे आणि तो तसाच त्या देवाचं पावित्र्य तुच्छ लेखून जर वाईट कृत्य केले तर तो ठार करणारा देव आहे. तो अतिपवित्र परमेश्वर आहे व त्याच वेळेला तो ईर्ष्यावान देव आहे. तो पाप्यांवर अतिशय प्रीती करतो आणि त्याचबरोबर त्याच्या प्रेमाला हलकं मानून वाईट कृत्य केले तर त्या पापाबद्दल दंड देणारा आहे. हे विसरू नका. अहाबाच्या दुष्टतेने भरलेल्या त्या वाईट कृत्यांमुळे अचानक त्याच्यावर दंड आला. तुम्ही कदाचित म्हणाल, पास्टर, पण या सर्व गोष्टींची प्रमुख कारण तर इजबेल होती ना? अहाब तर केवळ तिचा पार्टनर होता ना. प्रियांनो, देव अन्यायी नाहीये. त्याने इजबेलीला देखील दंड दिला. चला पाहू. पहा 23वे वचन. इजबेली विषयीही परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या तटाजवळ इजबेलीस कुत्री खातील. इजबेलीचं शरीर पुरता देखील आलं नाही. कारण माहितीये का? तिचं प्रेत देखील हाती सापडणार नाही. कुत्रे तिला खातील. कुत्र्याच्या मैतीने ती इजबेल मरणार. एका राजाला आणि एका राणीला असं कुत्र्यासारखं मरण का येणार? याचं कारण माहितीये? कारण त्यांची बुद्धी मानवी विचारासारखी नव्हती, जनावरासारखी बुद्धी होती. यामुळे त्यांना अशा मरणाने मरावं लागलं. मग देवाने जसं सांगितलं तसं त्याने केलं का? चला ते देखील पाहूया. 22व्या अध्यायातील 38 वचनापासून. पहिले राजे अध्याय 22 वचन 38. राजाचा रथ शोम्रोनाच्या तळ्यानजीक धुतला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती. कोणाचं रक्त चाटलं माहितीये? अहाबाचं. अहाबाला ठार करण्यात आलं तेव्हा कुत्र्यांनी येऊन त्याचं रक्त चाटलं. देवाच्या वचनाप्रमाणे हे सर्व घडलं. आता इजबेलीविषयी जाणू इच्छित आहात का? चला पाहूया. राजेंचे दुसरे पुस्तक अध्याय 9 वचन 35 पहा. पहा तिच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले, म्हणजे कोणाला? राणी इजबेल हिला. तेव्हा तिची कवटी, पाय व हातांचे तळवे ह्यांखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही. तिचं काहीच सापडलं नाही. त्यांनी पाहिलं तेव्हा कवटी, पाय व हातांचे तळवे, दुसरं काही नव्हतं. हे कशामुळे? तिला कुत्र्यांनी खाल्लं. कुत्र्याच्या मरणाने मेली. तिला पुरण्यात देखील येऊ शकलं नाही. एवढं वाईट मरण तिला आलं. इजबेल अशी नष्ट झाली याचं कारण काय? जे शेत तिचं नव्हतं, जे एका गरीब निरपराध व्यक्तीचं होतं, त्याचा घात करून तिने ते बळकावलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमच्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधानी राहून जगणं आशीर्वाद आहे. वचन सांगतं, आपल्या शेजाऱ्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नको. गाढवाचा असेल, दासाचा असेल किंवा दासीचा असेल, लोभ धरू नको. तुम्ही जे मेहनतीने कमावलं त्यातच तुम्हाला आशीर्वाद आहेत. पण त्याऐवजी परक्या लोकांचं भले ते काहीही असो, जर तुम्ही अन्यायाने ते लुबाडाल तर त्याने तुमचा घात होईल. ते तुमच्या जीवनाचा नाश करून टाकेल. एका गरीब व्यक्तीचा द्राक्षमळा बळकवण्यासाठी त्या राजाने व राणीने त्याच्या जीवाचा घात केला तेव्हा देवाला सहन झालं नाही, दोघांना मारून टाकलं. कोणी आहेत का आज आपल्यामध्ये? देवाचे लोक म्हणविल्या जात असून देखील जी वस्तू तुमच्याशी निगडीत नाहीये, ती तुमच्या ऑफिसशी निगडीत वस्तू आहे, तुमच्या कंपनीमधील ती वस्तू आहे, किंवा तुमच्या नातलगांचं काही आहे, किंवा तुमच्या भाऊबंधांचं काही आहे, ते तुम्ही आणून का आपल्या घरामध्ये ठेवलेलं आहे? आणून ते का तुम्ही आपल्या खिशामध्ये लपून ठेवलेलं आहे? जे तुम्ही कष्ट करून कमावलेलं नाहीये, जे तुम्ही आपल्या जवळ राखून ठेवलेलं आहे, जे तुम्ही लपून ठेवलेलं आहे, असं काहीही तुमच्याकडे आहे का? तर आजच ते परत करा. पूर्ण मनापासून त्या परत करा. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, जो खड्डा खांदतो तो, जोराने सांगा, तोच त्यात पडतो, म्हणून सावध राहा. वाईट लोभ संकट घेऊन येत असतो. लवकर तुमच्या जीवनात ते येणार आहे. सावध व्हा. अहाब आणि इजबेल जे त्यांचं नव्हतं त्यांनी त्याचा लोभ धरला व अन्याय करून त्याची लूट केली. आपला प्राण त्यांनी गमावला. परमेश्वर बोलत आहे, मी तुमचा परमेश्वर आहे व तुम्ही माझी प्रजा आहात. म्हणून तुम्ही चोरी करू नका. अनैतिकरित्या तुम्ही कोणाचं लपू नका, कोणाला फसवू नका, कोणाचं ओरबाडू नका. तुम्ही माझे लोक बनून जगा. देव जशी आशा करत आहे तसंच आजपासून आपण जे मेहनतीने कमवत आहोत त्याचाच
आपण मनापासून उपभोग घेतला तर किती चांगलं राहील, पण असं न करता अन्यायाने काहीही कमावण्याचा प्रयत्न करू नका. मी तुला पैसे देतो. नाबोत अहाबास म्हणाला, तू कितीही पैसे दिले, मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही. अहाब नाबोथाला आणखी मोहात पाडत होता. मी तुला जास्त पैसे देतो. प्रियांनो, लक्ष देऊन ऐका. सैतान तुम्हाला मोहात पाडेल. मी तुम्हाला लाभ मिळवून देतो. मी तुम्हाला प्रमोशन देतो. तुम्हाला पैसा देतो. तुमचा पगार वाढवून देतो. ट्रान्सफर मिळवून देतो. तुमच्या मुलीचं लग्न जमवून देतो. मी जेवढं सांगेल तेवढं केलं तरी बस आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मी देतो. तुम्हाला जे पाहिजे ते मी देईल. तो तुम्हाला मोहात पाडेल. तुम्हाला भुरळ घालण्याचा प्रयत्न तो करेल. तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी तो दुष्टतेचे कृत्य करेल. नाबोत त्याला काय म्हणाला माहितीये? हे मी कमावलेलं शेत नाहीये, तर हे माझ्या पूर्वजांचं वतन आहे. मी माझा प्राण जाऊ देईल, परंतु माझ्या पूर्वजांचं वतन मी असं सोडणार नाही. एक मिनिट ऐका. आज जे तारण आपल्याला मिळालेलं आहे, आज ज्या पापांची क्षमा आपल्याला प्राप्त झाली आहे, आज जो देवासोबत आपला समेट झालेला आहे, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐका, ते आपण मिळवलेलं नाहीये, तर तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर बलिदान देऊन, वधस्तंभावर आपलं रक्त वाहून, आपला प्राण त्या वधस्तंभावर बलिदान करून, तुमच्या व माझ्यासाठी मोल देऊन, स्थिर राहणारी अशी संपत्ती म्हणून तारण रूपी धन आपल्याला त्याने दिलेलं आहे. क्षमा रूपी संपत्ती आपल्याला दिलेली आहे. देवासोबत असणाऱ्या समेटाची संपत्ती आपल्याला दिलेली आहे. तो सैतान आणि त्याचे लोक येऊन तुम्हाला आणि मला मोहात पाडू शकतील, एन्जॉय करायला लावतील. तुला जे हवं, जे पाहिजे ते तू घेऊ शकतोस. नोकरीशिवाय तू तळमळत आहेस. तू सहजपणे खूप पैसा मिळवू शकतोस. मी जे सांगेल केवळ तेवढंच तू करायचं आहे. हे बोलून सैतान व सैतानाचे लोक तुम्हाला भुरळ घालतील. सावध व्हा. तुमचं शरीर खरेदी करण्याचा ते प्रयत्न करतील. तुमची साक्ष खरेदी करण्याचा प्रयत्न करतील. तुमची आत्मिकता खरेदी करण्याचा प्रयत्न करतील. आणि तुच्छ आणि नीचमय असे वाईट कृत्य करण्यासाठी ते तुम्हाला प्रवृत्त करतील. तुम्ही नाबोतासारखं स्थिर व्हायचं आहे. कशात माहितीये? माझं हे तारण, माझी जी ही साक्ष आहे, माझ्याकडची शांती ही मी कमावलेली नाहीये, तर माझ्या ख्रिस्ताने आपला जीव बलिदान करून, मोल देऊन मला हे मोफत दिलेलं आहे. हे मी कधीही गमावणार नाही. आज कुणी आहेत का? नाबोथाप्रमाणे त्याला जे वतन मोठं प्राप्त झालेलं होतं, ते न गमावता आपला प्राण देखील देऊन टाकण्यासारखी अशी आत्मिकता आपल्यात किती लोकांत आहे? आज नाबोथासारखे असेच लोक देवाला हवे आहेत. एका द्राक्षमळ्याचं रक्षण करण्यासाठी नाबोथाने आपला प्राण दिला. मग आपल्या आत्मिकतेचं रक्षण करण्यासाठी, तारणाच्या आनंदाचं रक्षण करण्यासाठी, धार्मिकतेचं रक्षण करण्यासाठी, आयुष्याचे 4 दिवस देवासोबत समेट ठेवून जगण्यासाठी आपण किती अधिक उत्साहाने जगलो पाहिजे, आवेशाने जीवन जगलो पाहिजे व त्या सैतानाचा सामना केला पाहिजे. एकदा तुम्ही विचार करा. नाबोथाप्रमाणेच जीवन जगण्यासाठी आपलं जीवन देवाच्या हाती देणार का? हो बोलणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करतील. चला प्रार्थना करू. महान पवित्र परमेश्वर देवा, अगदी सरळ व स्पष्टपणे तू आम्हाशी बोललास. आम्ही तुझे आभार मानतो. देवा, तू अहाब आणि इजबेल ह्यांची जी वाईट प्रवृत्ती होती, जी दुष्टता होती, आम्हाला स्पष्टपणे सांगितलीस. देवा, असं जीवन श्रापित जीवन आहे आणि ते नाश होण्यासाठी ठेवलेलं आहे. आम्हाला तू सावध केलंस. तसंच देवा, नाबोत किती आत्मिक होता हे देखील तू आम्हाला सांगितलं. परमेश्वरा, नाबोथाप्रमाणेच आमच्याकडे जे दिलं आहे त्या बाबतीत कोणाशी तडजोड न करता, त्यांना न भुरळता, आवेशाने जीवन जगण्याची कृपा तू आम्हाला दे. जे तू आम्हाला दिलं आहेस, जे तारण आणि पापांची क्षमा दिली आहे, ती तू आम्हाला वतन म्हणून दिलेलं आहे. आपला प्राण देऊन, मोल देऊन तू ते दिलं आहेस. ते आम्ही तुच्छ आणि नीचमय अशा अल्पकाळाच्या पापी सुखांसाठी देण्याची आम्हाला परवानगी नाही देवा. जोपर्यंत आम्ही भूतलावर जिवंत आहोत, तुझे साक्षीदार बनून धार्मिकतेचं जीवन जगण्यास तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता: कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.